गिरणी कामगारांचा मोर्चा आज निघतोय। त्याचबरोबर आज देशभरामध्ये कामगारांचं आंदोलन देखील सुरू आहे। तर मुंबईमध्ये गिरणी कामगारांनी हे आंदोलन केलेलं आहे। गिरणी कामगारांना मुंबईतच परवडणारी घरं द्या अशी मागणी गिरणी कामगारांनी केली आहे। अनेक वर्षांपासून हा प्रश्न रखडलेला आहे आणि या प्रश्ना मार्गी लागावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील सहभागी झाले। आंदोलनाच्या ठिकाणी म्हणजे आझाद मैदानावर आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे दाखल झाले आहेत। गिरणी कामगारांच्या आंदोलनस्थळी उद्धव ठाकरे आता दाखल झाले। मुंबईमधले गिरणी कामगार हा मूळ कामगार वर्ग, हा मुंबईची ओळख असलेला एकेकाळी। मात्र या गिरणी कामगारांना अद्यापही मुंबईमध्ये घरं देण्यात आली नाहीत। मुंबईच्या बाहेर सरकारकडून गिरणी कामगारांसाठी घरांचं नियोजन करण्यात आलं। मात्र गिरणी कामगारांना ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी घरं द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून हा मुद्दा चर्चेत आहे। तर याआधी शिक्षकांचं आंदोलन देखील सध्या आझाद मैदानावर सुरू आहे। तर त्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे पोहोचलेत। 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाचा अनुपात या ठिकाणी आदेश निर्णय जो आहे तो मान्य करावा यासाठी म्हणून शिक्षकांनी आंदोलन छेडलेलं आहे। 2024 मध्ये निर्णय झाला, मात्र अजूनही अनुदान देण्यात आलं नाही असं शिक्षकांचं म्हणणं आहे। त्यासाठी राज्यभरातले शिक्षक येथे आंदोलनासाठी बसलेत। विना अनुदानित शाळांसंदर्भात 2024 मध्ये हा निर्णय झाला होता, मात्र निर्णय होऊन सुद्धा अद्याप अनुदान मिळालं नाही असं शिक्षकांचं म्हणणं आहे। त्या शिक्षक आंदोलना याआधी शरद पवार यांनी सुद्धा या आंदोलनाला भेट दिली होती आणि आज उद्धव ठाकरे या आंदोलनाच्या स्थळी पोहोचले। अनुदानासाठी शिक्षकांनी हे आंदोलन सुरू केलंय। 2024चा निर्णय आहे तो मान्य करावा, अनुदान द्यावा अशी मागणी शिक्षकांनी केली आहे। राज्यभरातले विना अनुदानित शाळांमधले शिक्षक इथे आंदोलनासाठी बसले। शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावा अशी मागणी त्यांनी केली। त्या ठिकाणी उद्धव ठाकरे या आंदोलनामध्ये सहभागी झाले। आदित्य ठाकरे, सचिन अहिर, मिलिंद नार्वेकर, रोहित पवार हे देखील आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत। हे सगळे त्यानंतर गिरणी कामगारांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। तर शिक्षकांच्या आंदोलनामध्ये आता उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेत। आझाद मैदानावर या शिक्षकांनी आंदोलन छेडलेलं आहे। पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून शिक्षकांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलंय। डायरेक्ट रोडटात आहे, ते बॉडीगार्ड आहे बघा। थोडं भाई चॅनलला तरी येतोय की नाही? अरे लाईट बंद केले। बरं ठीक आहे,
त्यांनी माईकचा आवाज बंद केला असेल, पण आपला आवाज कोणी बंद करू शकणार नाही. त्याला वाटत असेल की त्याने आपला करंट काढला, पण आता आपल्या सगळ्यांनी मिळून भाजपला असा करंट दिला पाहिजे की सत्तेच्या खुर्चीतून ते उडून पडले पाहिजेत. मी तुम्हाला वचन द्यायला आलोय. जी गोष्ट मी तुम्हाला शुभांगीताईंनी सांगितली की आपलं सरकार असताना आपण हो बोललो होतो. तुम्ही एकजुटीने जर सोबत उभे राहिला तर आम्ही सगळे मिळून तुमच्या हक्काचं जे काही आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही. आपण नेहमी असं म्हणतो, कारण आपली संस्कृती आहे, पितृदेव भव, मातृदेव भव, गुरुदेव भव. पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांना गुरु कोण? दिल्लीत त्यांचे बसलेत, आणि त्या गुरुच्या अन्याय चाललेला आहे. तुम्ही इकडे बाजूला गिरणी कामगार बसलेत. एकूणच काय, महाराष्ट्रामध्ये दिल्ली इथे घेतलेला आहे, आणि आपण सगळे मिळून जर का एकवटलो तर याने एकच धडा असा शिकूया की पुन्हा हे वळवळ करायला महाराष्ट्रामध्ये शिल्लक राहणार नाही. मी तुम्हाला मुद्दा म्हणून तुमचं कौतुक करायला आलो की तुम्ही एकजुटीने इकडे आलेला आहात. शिवसेना पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून हा आपला लढा जिंकेपर्यंत सोबत राहील हे तुम्हाला वचन देतो. आणि विजय मिळवायच्या वेळेला मी पुन्हा येईन. म्हणजे पुन्हा येईन मी आता फार बदनाम झालेलं आहे, तर तसा नाही. मी एकदा वचन दिलं म्हणजे दिलं. त्याच्यामुळे तुम्हाला वचन देतो की विजय मिळेपर्यंत आता आपण थांबायचं नाही, आणि विजयोत्सव सुद्धा याच आझाद मैदानामध्ये आपण साजरा करूया. त्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी भाषेसाठी आपण तर उद्धव ठाकरे यांनी या शिक्षकांना या ठिकाणी म्हटलेलं आहे की शिवसेना तुमच्या कायम सोबत राहील. हा लढा आपण एकत्र लढूया असं त्यांनी म्हटलं. सर्वांनी मिळून भाजपला करंट द्यायला हवा असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आपला आवाज कोणी बंद करू शकत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आपण सर्वांनी मिळून भाजपला करंट दिला पाहिजे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. यांना धडा शिकवू, ते पुन्हा वळवळ करण्यास शिल्लक राहणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. एकजुटीने राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत असं देखील उद्धव ठाकरे यांनी या शिक्षकांना सांगितलेलं आहे. विना अनुदानित शाळांमधले हे शिक्षक आहेत. 2024 ला अनुदानाचा निर्णय झाला, मात्र अनुदान मिळालं नाही असा आरोप या शिक्षकांनी केलाय.